नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी एम पी सी यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण भूगोल या विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्न पाहत आहोत. पहिले 2 लेक्चर आपण कव्हर केलेले, ज्यामध्ये पहिल्या लेक्चरमध्ये 10 प्रश्न, दुसऱ्या लेक्चरमध्ये 12 प्रश्न, यानंतर निरंतर अशा लेक्चरमध्ये 12 प्रश्न तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आता या 12 प्रश्नामध्ये आपण ॲडिशन करणार आहोत चालू घडामोडी, कारण ते महत्त्वपूर्ण आहे. कारण येणारी STI, PSI, ASO, त्याचप्रमाणे कंबाईंड सी आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा यासाठी करंट अफेअर्स खूप महत्त्वाचं आहे. सो करंट अफेअर्सचे 2 क्वेश्चन असतील आणि जर जिओग्राफी संपलं त्यानंतर हिस्ट्री, पॉलिटिक्स आपण घेणारच आहोत. आणि हे जे आपण जे प्रश्न पाहत आहोत ते स्टेट बोर्ड, जे न्यू स्टेट बोर्ड आलेले आहेत त्यामधून पाहत आहोत. ओके, जेणेकरून जे नवीन विद्यार्थी असतील किंवा आहेत अगोदरपासून त्यांनासुद्धा ते रिव्हिजन होऊन जाईल आणि प्रॅक्टिस क्वेश्चनसुद्धा मिळून जातील. सो लेक्चरला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही स्टडी एम पी सी हे चॅनलला नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, या 12 प्रश्नांची स्पष्टीकरणासह उत्तरे आहेत, एक्सप्लेनसह PDF स्वरूपात आपल्या चॅनलला उपलब्ध आहेत. जर तुम्हाला ती डाउनलोड करायची असेल PDF तर आपल्या चॅनलला भेट द्या. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. सो आपण लेक्चरला सुरुवात करू. पहिला प्रश्न पाहूया. क्वेश्चन पहिला पहा. खालीलपैकी कोणतं विधान असत्य नाही? आपल्याला चुकीचं विधान नाही म्हणजे बरोबर आपल्याला विधान यापैकी ओळखायचं आहे. ओके, दिलेला आहे स्टेटमेंट पहा. एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची दीर्घकालीन स्थिती. दीर्घकालीन स्थिती म्हणजे हवा होय. एखाद्या ठिकाणची हवेची असणारी अल्पकालीन स्थिती. अल्पकालीन स्थिती म्हणजे हवामान होय. हवा आणि हवामान याची डेफिनेशन याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. ती योग्य आहे की अयोग्य आहे आपल्याला ओळखायचं आहे. पर्याय दिलेले आहेत पहा. मध्ये दिलेला आहे विधान असत्य म्हणजे रॉंग आहे आणि विधान सत्य आहे म्हणजे ते योग्य आहे. ऑप्शन पहा. विधान असत्य असून विधान असत्य आहे. विधान ऑप्शन दोन्ही विधान असत्य आहेत म्हणजे दोन्ही विधाने रॉंग आहेत. आणि ऑप्शन दोन्ही विधान सत्य आहेत म्हणजे दोन्ही विधानही राईट आहेत. सो विद्यार्थी मित्रांनो, जर व्यवस्थित तुम्ही रिव्हिजन मारली असेल किंवा तुम्ही रीडिंग व्यवस्थित केली असेल तर या प्रश्नाचं उत्तर एका सेकंदात तुम्हाला मिळू शकतं. या प्रश्नामध्ये फक्त उलटं केलेलं आहे पहा. एखाद्या ठिकाणाची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची अल्पकालीन स्थिती म्हणजे हवा होय आणि दीर्घकालीन स्थिती म्हणजे हवामान होय. ओके, लक्षात ठेवा. शॉर्ट टाईम पिरियड जो असतो त्याला हवा म्हणतात आणि लाँग टाईम पिरियड त्याला हवामान असे म्हणतात. ओके, सो क्वेश्चन नंबर 1चं उत्तर आहे दोन्ही विधाने असत्य आहेत. ओके, रॉंग आहेत. ओके, लक्षात ठेवा. त्यानंतर क्वेश्चन दुसरा पहा. खालीपैकी कोणती हवेची अंगे आहेत? आपल्याला हवेची अंग दिलेली आहेत ऑप्शनमध्ये. तापमान, दाब, वारा, आर्द्रता आणि वृष्टी. पर्याय उपलब्ध आहेत पहा. मध्ये दिलेला आहे वरील सर्व, मध्ये दिलेला आहे फक्त व ऑप्शनमध्ये दिलेला आहे फक्त व आणि ऑप्शनमध्ये दिलेला आहे वरील एकही नाही. सो विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ना तो वरीलपैकी सर्व आहेत. ती तापमान, दाब, वारा, आर्द्रता, वृष्टी ही हवेची अंग आहेत. सो विद्यार्थी मित्रांनो, हवेची एकूण 8 अंगे आहेत. तापमान, दाब, वारा, आर्द्रता, वृष्टी, त्याचप्रमाणे दृश्यता म्हणजे व्हिजिबिलिटी आणि मेघ आणि सूर्यप्रकाश अशी 8 आहेत. लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहेत. क्वेश्चन नंबर 3. जगातील सर्वात मोठा फिरता पृथ्वीगोल, त्या पृथ्वीगोलाचं नाव आहे अर्था. मानवनिर्मित आहे, मानवानं बनवलेला आहे. हा कोणत्या देशात स्थित आहे? लक्षात ठेवा, सर्वात मोठा पृथ्वीगोल बनवण्यात आलेला आहे अर्था नावाचा. तो कोणत्या देशात स्थित आहे? हा प्रश्न सरळ स्टेट बोर्डमधला आहे. सर्व प्रश्न हे स्टेट बोर्डमधले आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे सगळे इम्पॉर्टन्स आहेत. ओके, अमेरिका, ब्राझील, रशिया आणि चीन. सो या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो अमेरिका या देशामध्ये संयुक्त संस्थानामधील मेन राज्य आहे. या मेन राज्यामधील यार्मत या ठिकाणी हा पृथ्वीगोल आपल्याला पाहायला मिळतो. ओके, लक्षात ठेवा. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे आहे. ओके, अमेरिका या देशामध्ये हा अर्था नावाचा पृथ्वीगोल आपल्याला पाहायला मिळतो. ओके, क्वेश्चन नंबर 4. खालीलपैकी कोणतं विधान अयोग्य आहे? चुकीचं विधान यापैकी ओळखायचं आहे. समुद्र सपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे हवेचे तापमान कमी जास्त होत जाते. स्टेटमेंट पहा. साधारणपणे विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवाकडे तापमान कमी कमी होत जाते. आपल्याला पर्याय दिलेले आहेत. पर्याय मध्ये दिलेला आहे विधान अयोग्य,
असून विधान ब योग्य आहे. ब ऑप्शनमध्ये दिलेलं आहे विधान ब अयोग्य तर अयोग्य. ऑप्शन क मध्ये दिलेलं आहे दोन्हीही अयोग्य आणि ऑप्शन ड मध्ये दिलेलं आहे दोन्हीही योग्य. विद्यार्थी मित्रांनो, समुद्र सपाटीपासून जसे उंच जावे तसेच हवेचे तापमान कमी जास्त न होता ते कमी कमी होत जाते, लक्षात ठेवा. तर विधान अ हे रॉंग आहे. ओके. आता सेकंड स्टेटमेंट पहा, साधारणपणे विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवाकडे गेला तापमान कमी कमी होत जाते. हे स्टेटमेंट बरोबर आहे, लक्षात ठेवा. कारण कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दरम्यान सूर्याची स्थिती असते. सो त्याच्या पलीकडे जी किरणं असतात ती तिरपी पडतात. सो कॉल्ड ती ज्या ठिकाणी किरणं ही तिरपी पडतात त्या ठिकाणी टेम्परेचर हे कमी असतं आणि कर्कवृत्त मकरवृत्त या दरम्यान ती लंबरूप पडतात, तिथं टेम्परेचर हे जास्त असतं कारण तो विषुववृत्त पट्टा आहे. म्हणून विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवाकडे जावे म्हणजे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल म्हणजे त्या दिशेने जाताना तापमान हे कमी कमी होत जातं, लक्षात ठेवा. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन अ. ओके. अयोग्य तर विधान ब योग्य. ओके, लक्षात ठेवा. क्वेश्चन 5. दिवसाच्या कोणत्या वेळेला दैनंदिन तापमान कमाल स्थितीत असते म्हणजे जास्तीत जास्त त्याची कक्षा ही जास्त असते तापमानाची, अशी वेळ कोणती आहे? ओके. अ दिलेला आहे दुपार 1 ते 2 या टायमिंगला. ब दिलेला आहे दुपारी 2 ते 4. क दिलेला आहे सकाळी 10 ते 11. ड दिलेला आहे सकाळी 11 ते 12. सो विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे दुपारी 2 ते 4. दैनंदिन तापमान किमान कक्षा असते ते मॉर्निंगला असते. मॉर्निंगला पिरियडला 2 ते 4 वाजता, लक्षात ठेवा. यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. त्यानंतर क्वेश्चन 6 पहा, खालीलपैकी कोणता घटक तापमान वितरणावर परिणाम करतात? कोणता घटक किंवा कोणते घटक तापमान वितरणावर परिणाम करतात? अ अक्षवृत्तीय स्थान, ब समुद्रसपाटीपासून उंची, क सागरी प्रवाह आणि ड वरील सर्व. या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो वरील सर्व घटक हे तापमान वितरणावर परिणाम करतात. ओके. अक्षवृत्तीय स्थान 0 अक्षवृत्त ते विषुववृत्ताचा जो पट्टा आहे सर्वाधिक तापमान पाहायला मिळतं. ओके. नॉर्थ पोलला गेलात तुम्ही अक्षवृत्ताचा 90चा पट्टा आहे तिथं कमी तापमान पाहायला मिळतं. समुद्र सपाटीपासून उंच जावे तसंच तापमान कमी होत जातं. सागरी प्रवाह उष्णाकडून उष्ण जे सागरी प्रवाह आहेत ते थंड प्रदेशाकडे व्हायलात थंड प्रदेशाचे तापमान वाढतात. त्यामुळे सागरी प्रवाह हा सुद्धा घटक तापमान वितरणावर परिणाम करतात. त्याचप्रमाणे समुद्र सानिध्य, ज्या ठिकाणी समुद्र आहे तिथं तुम्हाला आर्द्रता जास्त असते आणि खंडांतर्गत भागामध्ये आतील भागामध्ये आर्द्रतेचे प्रमाण हे कमी आढळतं. प्रचलित वारे आणि उताराचे स्वरूप असे काही अन्य तापमान वितरणावर परिणाम करणारे घटक आहेत. PDF मध्ये दिलेले आहेत विश्लेषित स्वरूपात. ओके. क्वेश्चन 7 पहा, समुद्र सपाटीपासून हवेचे तापमान 1 किलोमीटर उंचीला कितीने कमी होत जाते? महत्त्वपूर्ण क्वेश्चन आहे, व्हेरी IMP आहे. ऑप्शन अ 5.6 अंश सेल्सिअस, ऑप्शन ब 6.4 अंश सेल्सिअस, ऑप्शन क 4.3 अंश सेल्सिअस आणि ऑप्शन ड 2.9 अंश सेल्सिअस. या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ब 6.4 अंश सेल्सिअस. 1 किलोमीटरला तापमान कमी कमी होत जातं. 1 किलोमीटरला 6.4 अंश सेल्सिअसने तापमान कमी कमी होत जातं, लक्षात ठेवा. व्हेरी IMP हा प्रश्न आहे. ओके. क्वेश्चन 8 पहा, पृथ्वीच्या अंतर्भागातील 1 अंश सेल्सिअस तापमान किती मीटरला घटत जाते? ओके. आता खालच्या दिशेला म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये 1 अंश सेल्सिअस हे तापमान किती मीटरला कमी होतं? ओके. अ 15, ब 41, क 27 आणि ड 32. या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 32 मीटरला 1 अंश सेल्सिअसने तापमान कमी कमी होत जातं. महत्त्वपूर्ण आहे हा पण क्वेश्चन. ओके. क्वेश्चन 9 पहा, आधुनिक तंत्राच्या साहाय्याने वीज निर्मिती केंद्रापासून किती अंतरापर्यंत विजेचं वहन कोणत्याही गळतीशिवाय होऊ शकते? म्हणजे गळती होणार नाही या अंतरापर्यंत असं डिस्टन्स कोणतं आहे वीज निर्मिती केंद्रापासून? अशा टाईपचा हा प्रश्न आहे. ऑप्शन पहा, अ 800 मीटर, ब 700 किलोमीटर, क 800 किलोमीटर आणि ड 700 मीटर. सो आकडे दोन्ही 700 आणि 800 दिलेले आहेत, कॉमन आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याची एकक आहे सुद्धा ती पण महत्त्वपूर्ण आहे, मीटर आणि किलोमीटरमध्ये देण्यात आलेली आहेत. सो जर वीज व्हायची असेल ती मीटरमध्ये नसेल किलोमीटरमध्ये असेल, एवढा अँगल लक्षात ठेवा. त्यामुळे ऑप्शन अ आणि ड जातो. 700 किलोमीटर आणि 800 किलोमीटर राहतो. जर तुम्ही रिव्हिजन व्यवस्थित केला असाल किंवा तुम्ही प्रॅक्टिस क्वेश्चन सोडवला असाल
तर या प्रश्नाचं सरळ सरळ तुम्हाला येईल. सो या प्रश्नाचं उत्तर आहे 800 किलोमीटरपर्यंत कोणत्याही गळतीशिवाय विजेचं वहन होऊ शकतं वीज केंद्रापासून, लक्षात ठेवा. त्यामुळे प्रश्न 9चं उत्तर आहे 800 किलोमीटर, म्हणजे ऑप्शन क या प्रश्नाचं उत्तर आहे. क्वेश्चन 10 पहा, खालीपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? आपल्याला यापैकी अयोग्य जोडी ओळखायची आहे. अ ॲग्वा कॅलियन सोलार प्रकल्प, जो की संयुक्त संस्थानामध्ये आहे, असा ऑप्शन आहे. ब गोलमुड सोलार प्रकल्प जपान देशामध्ये. क चरंक सोलार प्रकल्प गुजरात राज्यामध्ये आपल्या भारतातील. ड वेलस्पन एनर्जी प्रकल्प मध्य प्रदेश राज्यामध्ये भारतातील. सो या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, गोलमुड सोलार प्रकल्प आहे तो चीन या देशामध्ये आहे, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. आणि बाकी सर्व बरोबर आहेत. ॲग्वा कॅलियन सोलार प्रकल्प संयुक्त संस्थाने. चरंक सोलार प्रकल्प गुजरात राज्यामध्ये. वेलस्पन एनर्जी प्रकल्प मध्य प्रदेश. अजून एक महत्त्वपूर्ण आहे जो की कॅलिफोर्निया व्हॅली सोलार युनिट आहे, संयुक्त संस्थानामधील कॅलिफोर्निया या ठिकाणी स्थित आहे. आता आपण 11वा क्वेश्चन पाहणार आहोत. तो चालू घडामोडी. 11वा आणि 12वा क्वेश्चन चालू घडामोडी या संबंधित असणार आहे. यापुढे सुद्धा कंटिन्यू आपण एक एक क्वेश्चन वाढवत जाणार आहोत. जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आपल्याला परीक्षेला येऊ शकतात असे प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. चालू घडामोडी विषय करंट अफेअर्स सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. ओके. क्वेश्चन 11वा, एप्रिल 2022 मध्ये नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? व्हेरी IMP प्रश्न आहे. यावरती 100% प्रश्न येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन मी देतो तुम्हाला. अरविंद पानगडिया, ऑप्शन अ. ऑप्शन ब राजीव कुमार, ऑप्शन क सुमन के बेरी आणि ऑप्शन ड विजय महापात्रा. सो विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच एप्रिल महिन्यामध्ये 2022 मध्ये नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी ज्यांची नियुक्ती झालेली आहे त्यांचं नाव आहे सुमन के बेरी, ऑप्शन क. सो या अगोदरचे उपाध्यक्ष राजीव कुमार एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवसाला सोडणार आहेत पदभार आणि 1 मे 2022 पासून सुमन के बेरी या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. नीती आयोगाचे उपाध्यक्षपदी म्हणून सुमन के बेरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, लक्षात ठेवा. आणि अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान. कधी स्थापना झाली नीती आयोगाची? 1 जानेवारी 2015ला. सुमन के बेरी यांचा बॅकग्राऊंड पाहिलात, महासंचालक होते नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक्स रिसर्च, सदस्य होते पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषद, त्याचप्रमाणे राष्ट्रीय सांख्यिकी आयोग, RBIची चलनविषयक जी धोरण समिती आहे त्या धोरणविषयक तांत्रिक सल्लागार समितीचे ते सदस्य होते, लक्षात ठेवा. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. PDF याची माहिती देण्यात आलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही पहा. ओके. क्वेश्चन 12 सुद्धा व्हेरी इम्पॉर्टन्स आहे. केंद्र सरकारची वैज्ञानिक सल्लागारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? व्हेरी इम्पॉर्टन्स क्वेश्चन आहे हा सुद्धा. अ के विजय राघवन, ब अजय कुमार सूद, क हरिश्चंद्र शर्मा, ड वरील सर्व. सो ऑप्शन ड जातो, कारण एकाचीच वैज्ञानिक सल्लागारमध्ये नियुक्त होऊ शकते यापदी. सो के विजय राघवन, अजय कुमार सूद, हरिश्चंद्र शर्मा. सो या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो रिप्लेसमेंट म्हणून, म्हणजे के विजय राघवन यांच्या जागी आता अजय कुमार सूद हे आता सल्लागार राहणार आहेत. ओके. केंद्र सरकारच्या वैज्ञानिक सल्लागारपदी अजय कुमार सूद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. के विजय राघवन हे जीवशास्त्रज्ञ होते, लक्षात ठेवा. आणि अजय कुमार सूद हे भौतिकशास्त्रज्ञ आहेत. ओके, लक्षात ठेवा. बसपा यांना पदाचा कालावधी लाभणार आहे तो 3 वर्षाचा. त्यांची कारकीर्द पाहिल्यास पंतप्रधानांच्या विज्ञान तंत्रज्ञान नवोपक्रम सल्लागार समितीचे ते सदस्य होते. त्याचप्रमाणे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स म्हणजे बेंगलोर या ठिकाणी त्यांनी भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कामसुद्धा केलेलं आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. सो विद्यार्थी मित्रांनो व्हेरी इम्पॉर्टन्स क्वेश्चन आपण कव्हर केलेले आहेत. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना पोचवा, जेणेकरून अशा प्रकारचे प्रश्न त्यांनासुद्धा उपलब्ध होईल. ओके. येणाऱ्या सिरीजचे प्रश्न त्यांना उपलब्ध होण्यासाठी त्यांनासुद्धा चॅनल सबस्क्राईब करायला सांगा आणि प्लीज त्यांना लेक्चरची लिंक शेअर करा. तुर्तास थांबू इथं, भेटू पुन्हा अशाच प्रकारच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.